तुम्हाला प्रेम भेटलं आयुष्यात, हं. तर तुम्ही तुमची ताकद लावून घ्या म्हणते ते प्रेम मिळवण्यासाठी. पण त्या प्रेमाची आपल्याला तितकीच साथ पण पाहिजे ना. तर त्याची साथ नाही असं? थोडीशी कमी पडते. अरे यार शिट, असे. मग काही मतलब नाही यार याच्यावर हां. बोलून. मुळात आमचं काय झालं होतं, आम्ही ज्या हॉटेलवर थांबलो होतो हम्म. तिथं आमची भांडण झाली होती. तर तिथे गुंड वगैरे आले होते. लेडीजच्या वर हात वगैरे उचलला त्यांनी आणि लिटरली त्यांनी त्या लोकांचं नाव घेतलं की त्या लोकांनी आम्हाला पाठवलंय XYZ म्हणून. तर त्याची तेवढी हे पण नाही की मी त्याचं नाव लायकी. घ्यावं. हा, लायकी नाही आहे. तर त्यांनी ना त्याचं जे धोतर आहे ते वर केलं. जे ते वर केलं तर ते मम्मीने बघितलं. तर मम्मीने बघितलं तर ते गिल्ट वाटलं, कारण तो आमच्या घरात एकेकाळी जेवून गेला होता. पण चालू तेवढं होतं. पवित्र स्थानावर असे कारनामे होतात का? एक्झॅक्टली. आता हे सगळं कॅमेऱ्यात हे नाही झालं, कारण आम्ही तयारीतच नव्हतो भांडणाचे की आम्हाला भांडणं करायचे. पुढून जे येत होतं ते मी रिटर्न मारत होते. तर मला येणार तर मी रिटर्न तुम्हाला मारणारच ना. मग त्यावेळी लोकांनी मला खूप ट्रोल केलं की मुलगी असून मारते, मुलगी असून असं करते, मुलांना मागं ठेवून तू पुढे येते. काळूबाईच्या कृपेने म्हणायचं की अशी एक क्लिप भेटली आमच्या कॅमेरामॅनच्या ह्याच्यामध्ये कॅमेरात चुकून बरं का. अशी एक क्लिप भेटली की ते तिथून एंट्री करतात आणि त्यांनी खूप घाण इशाऱ्यात आपल्याला बोटं केली आणि भांडणाची सुरुवात तिथून झाली. आमची परिस्थिती नव्हती मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन राहणं. तेव्हा मम्मी पप्पांशिवाय कमवणार कोणी नव्हतं. मग भैया घरातलं सगळं सांभाळायचा, म्हणजे त्याचा तो एकटा आमच्या दोघांना सांभाळायचा, छोट्यांना. आम्हाला सांभाळून आम्हाला खाऊ घालून स्वतः खायचा. आणि असा टाइम होता की आई वडील जेव्हा कमवून आणतील तेव्हा आमच्या घरात बनायचं जेवायला आणि आम्ही तेव्हा जेवायचो. राकास्ट विथ रावमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा एपिसोड खूप मस्त होणार आहे, कारण की जी आज गेस्ट आली आहे तुमच्यासाठी मी म्हणजे मसाला आणला आहे बाई. ट्रॉल झाली आहे ते खूप. आणि ट्रॉल म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी ट्रॉल झाली आहे. मागं तुळजापूरला एक इन्सिडेंट झालेला, दगडफेक झालेली, खूप साऱ्या न्यूज चॅनलमध्ये ती आली होती. जवळजवळ पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ती कोण आहे. तर मी वेलकम करतो पायल हिच्या. पायल, थँक्यू फॉर कमिंग. कसं वाटतंय पहिले इथे येऊन? खूप छान वाटतंय. फर्स्ट टाइम माझा पॉडकास्ट आहे. मी फर्स्ट टाइम पॉडकास्ट करते आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय. एकदम फ्री अरे वाटतंय. लास्टला बोलायचं असतं. भेटून चांगलं वाटलं म्हणून. बरं ठीक आहे. तर Last ला नेमकं म्हणजे तेच होतं ना की आम्हाला म्हणजे माहीत करायचं होतं की ते नेमकी गोष्ट काय घडली. की आता न्यूज चॅनलवाले बघा काही पण सांगतात. काय पण सांगतात. हा. ऍक्च्युली विषय कसा झाला होता, जे समोरची जी पार्टी होती ज्यांच्याशी आपलं भांडण झालं होतं ती आपल्या विरोधात पण म्हणता नाही येणार किंवा सोबत पण म्हणता नाही येणार. त्यांचं आपलं कधीच बॉन्ड नाही होत, किंवा ते समोर दिसले की आम्ही तिथून हलतो किंवा ते आम्ही दिसलो की ते हलतात. आमचं असं काही नाही आहे भांडणं वगैरे. पण आम्ही असंच नॉर्मली निघालो होतो. मुळात आमचं काय झालं होतं, आम्ही ज्या हॉटेलवर थांबलो होतो तिथं आमची भांडण झाली होती. तर तिथे गुंड वगैरे आले होते. लेडीजच्या वर हात वगैरे उचलला त्यांनी आणि लिटरली त्यांनी त्या लोकांचं नाव घेतलं की त्या लोकांनी आम्हाला पाठवलंय XYZ म्हणून. तर आम्ही त्यावेळी काय झालं की बाबा ठीक आहे चल, पाठवलंय, आपल्यासोबत देव आहे आणि आमच्यासोबत खरंच देव आहे, काळूबाई आहे. तर आम्ही ते मिटवलं वगैरे, भांडणं वगैरे झाली, मारामारी झाली. ते करून आम्ही रात्री 10 वाजता तुळजापूरमध्ये गेलो. ऑलमोस्ट सगळी यात्रा झाली होती, थोडीच राहिली होती, 1-1.5 तास राहिलेला लास्ट. आम्ही गेलो, आत एंटर केलं. आम्ही खूप नाचत वगैरे, कारण आम्ही दिवसभर स्ट्रगल केलं होतं. चौकी मारामारी, आमच्या पोरांना लागलं होतं. लिटरली त्यांनी जार वगैरे म्हणजे मुलांच्या डोक्यात टाकले होते. खूप मारामारी वगैरे होऊन आम्ही ते पण सावरून आम्ही यात्रेला गेलो. मग आम्हाला तिथं आम्ही गेलो, आमचं चाललेलं नाच गाणं. मग त्यांची छबीन असा फिरून आला, त्यांनी एक फेरी मारली, ते शांतीत गेले. आम्ही पण शांतीत नाचत होतो. त्यांनी दुसरी फेरी मारायला आले, तेव्हा त्यातलं एक आहे, आता त्याचं नाव नाही घेणार, तर त्याची तेवढी हे पण नाही की मी त्याचं नाव घ्यावं. हा, लायकी नाही आहे. तर त्यांनी ना त्याचं जे धोतर आहे ते वर केलं. हा, ते वर केलं लेडीज समोर, मम्मी समोर. जे ते वर केलं तर ते मम्मीने बघितलं. तर मम्मीने बघितलं तर ते गिल्ट वाटलं, कारण तो आमच्या घरात एकेकाळी जेवून गेला होता. ज्यांनी ते धोतर वर केलं तर तो एकेकाळी आपल्या घरी जेवून गेला होता. तर मम्मीला खूप गिल्ट वाटला आणि तरी पण मम्मीने तो विषय तिथेच ड्रॉप केला आणि आमचं चालू तेवढं पवित्र स्थानावर असे कारनामे होतात. एक्झॅक्टली. आता हे सगळं कॅमेऱ्यात हे नाही झालं, कारण आम्ही तयारीतच नव्हतो भांडणाचे की आम्हाला भांडणं करायचे, अशी आमची तयारीच नव्हती. पण ते तयारीत होते की आम्हाला भांडायचंय, ह्यांच्यावर
दगडफेक करायचे. हे बापरे. समोरचे तयारीतच होते. तर त्यांनी ते चालू केलं भांडणं वगैरे. आणि मग मम्मीने काय केलं, जो छत्री असते आता आपली नाही का देवीच्या वरची छत्री असती, त्याचा जो पाईप आहे तो हातात घेतला आणि ती नाचत होती अशी करून. तर त्या पुढच्या व्यक्तींना काय वाटलं की तो फेकून मारते. तर मग व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की तिच्या हातातनं चुकून निसटून खाली पडलाय तो. आणि तो खाली पडलेला मम्मीने उचलला आणि परत हातात पकडला. तर त्यांना असं गैरसमज झाला की ही आम्हाला मारते. मग तिथून स्टार्ट झालं मारामारी. त्यांनी एक दगड फेकला, मग आम्ही फेकला, मग त्यांनी, आणि आम्ही होतो कट्ट्यावर. आम्ही कट्ट्यावर होतो. त्याला गोंधळ कट्टा म्हणतात तुळजापूरमध्ये. त्या कट्ट्यावर असं म्हणजे एकही दगड भेटणार नाही, माती सुद्धा भेटणार नाही, कारण तो देवाचा कट्टा आहे. त्या कट्ट्यावर देवच ठेवलेला आणि आम्ही होतो. तर तिथे एकही दगड भेटणार नाही. जेव्हा खालून वर दगड आले तेव्हाच ते दगड रिटर्न जाणार ना. वर खालून दगड जेव्हा आमच्याकडे आले ते रिटर्न आम्ही गेले. मग ते आम्हाला खूप लिटरली माझ्या छातीत लागला. मला छाती अजून पण छातीत माझ्या चमकतंय आणि माझं ACG वगैरे खूप काय काय त्यावेळी झालं. पण ते आम्हाला सोशल मीडियावर अजून पण इंटरेस्ट नाही टाकण्यासाठी. आणि मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग आम्ही काय केलं, आमच्याकडे भोपळे होते. भोपळे खूप जणांना माहिती की पूजा देवीची नजर काढण्यासाठी भोपळे नारळ लागतात. तर ते आम्ही घेऊन सोबत गेलो होतो, आमच्या सोबत होते. तर ते आम्ही रिटर्न मारले. जर आम्हाला तुम्ही दगड मारत असाल तर आम्ही ऑफकोर्स तुम्हाला रिटर्न मारणार. मग त्यावेळी माझं असं आहे की आम्हाला काही झालं तरी चालेल, आम्ही मेलो तरी चालेल, पण भैयाला काहीच झालं नाही पाहिजे, कारण तो आमचा घरातला मेन आहे. त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहे. मी त्याच्यामुळे बसली असं पण म्हणू शकते. तर मी त्याला मागे ठेवले आणि मी पुढे होते. तर मला पुढून जे येत होतं ते मी रिटर्न मारत होते. तर मला येणार तर मी रिटर्न तुम्हाला मारणारच ना. मग त्यावेळी लोकांनी मला खूप ट्रोल केलं की मुलगी असून मारते, मुलगी असून असं करते, मुलगी असून तसं, मुलांना मागं ठेवून तू पुढे येते. मी का नको येऊ पुढे? जर माझ्या भावाला लागत असेल तर मी का नको येऊ पुढे? लिटरली आमच्या देवीची मूर्ती तुटली, आमच्या देवीच्या मळवटला लागला, इथं चेंबली देवी, तिचा सिंह तुटलात. आम्ही सगळा व्हिडिओ टाकला होता. त्यामुळे तो एवढा ट्रोल झाला. आणि विषय कसा झाला की आपल्यातले जे लोक होते ना त्यांनी कोणीच व्हिडिओ नाही काढला की आम्हाला पुढून काय येतंय. जो व्हिडिओ आहे तो खालून वरच्यांसोबत येतोय. तर जे पोस्ट झाला ना, व्हिडिओ काढणारे खाली होते, खाली होते, म्हणजे त्यांचेच लोक होते व्हिडिओ काढणारी ऑलमोस्ट. आणि एक अशी क्लिप म्हणजे काळूबाईच्या कृपेने म्हणायचं की अशी एक क्लिप भेटली आमच्या कॅमेरामॅनच्या ह्याच्यामध्ये, कॅमेरात चुकून बरं का, अशी एक क्लिप भेटली की ते तिथून एंट्री करतात आणि त्यांनी खूप घाण इशारात आपल्याला बोटं केली आणि भांडणाची सुरुवात तिथून झाली. मग तिथं त्यानंतर ना कॅमेरावर जोरात दगड लागला आणि तो कॅमेरा तिथे फुटला. आणि तो कॅमेरा फुटला, पण ती क्लिप आम्हाला भेटली आणि त्या क्लिपमुळं मे बी आमचा विजय झाला म्हणू शकतो आपण. एका क्लिपनं. हो, एका क्लिपनं. आणि असं डिक्लेअर नाही झालं की ह्यांची चुकी किंवा ह्यांची चुकी, पण भगवतीला माहितीये कोणाची चुकी, आणि तो विषय तिथेच ड्रॉप झाला. अच्छा, पण हे का, म्हणजे काय रिझन का होता की असं दगडफेक वगैरे? मला असं वाटतं की माझ्या भावाची कमी वयात खूप प्रगती झाली, खूप म्हणजे खूप जास्त. मला वाटतं 6 वर्ष झालं तो ह्या क्षेत्रात आहे, पण त्याची खूप प्रगती झाली. मे बी असू शकतं ह्याच्यामुळे पण. अच्छा, म्हणजे का, म्हणजे प्रगती म्हणजे काय करतात? हेच तो देवाचं करतो, म्हणजे गेनमाळ वगैरे करतो, आपल्या घरी आनंदाचा कार्यक्रम होतो, त्या गोष्टी. वारे वगैरे येतात? हो, दादाच्या अंगात माझ्या कमीत कमी 21-22 वारे असतील. हो, आपल्या घरी पूर्ण मोठं देवाचं ठाण आहे, काळूबाई आहे, अंबाबाई आहे, येडामाई वगैरे खूप देव आहेत आपल्या घरी. अच्छा, आणि मग घरीच राहतो की तिकडे तुळजापूरलाच? नाही, आम्ही घरीच असतो, आपल्या घरीच आहे सगळं देवाचं. अच्छा. हो, तुळजापूरला आम्ही फक्त यात्रेसाठी जातो, 1 वर्षातनं एकदा. वर्षातनं एकदा? कधी? आपल्या चैत्राला? चैत्र महिन्यात. चैत्र महिन्यात जातात तेव्हा? आणि तेव्हा म्हणजे वारं थोडं हे असतं ना? हा, तेव्हा वारं वगैरे नाही म्हणता ना, वारं वगैरे नव्हतं, पण नॉर्मली आपलं चाललेलं डान्स वगैरे, जल्लोष कोणाला नसतं, एक म्हणजे दिवाळी असल्यासारखं असतं आमचं तेव्हा. तर सगळे आनंदात असतात, तर त्यावेळी तेवढा तो झाला. मग तेव्हा झाले मी ट्रोल, पण मला असं वाटतं 99% लोक माझ्या साईडने होती, जी मला कमेंट्स वगैरे येत होते की तू हिरकणी आहेस, तू झाशीची राणी आहेस, तू तुझ्या भावाच्या पुढे उभा राहिली, लोकांना बोलू देत. मला त्या 90% लोकांचं पडलं होतं, 10% लोकांचं मला काहीच पडलं नाही. ते नेहमी भुकत असतात, त्यांनी मला वाटतं त्यांनी भुकत राहावं, म्हणजे प्रगती वाढेल आमची. आता तू जसं देवावर एवढं विश्वास ठेवतेस आणि अंबाबाईला जसं मानतेस, काळूबाईला जसं मानतेस तू, तर मग इंस्टाग्रामचा आणि असा म्हणजे काय कॉन्टॅक्ट कसं काय आला की एकदम भक्तीच्या मार्गात होतीस आणि सोशल मीडियावर आलीस? नाही, तसं नाही म्हणता येणार. भक्तीच्या मार्गावर मी नव्हते, जे आहे ते खरं सांगते. मी भक्तीच्या मार्गावर अजिबात नव्हते. देव वगैरे ह्या गोष्टींमध्ये मी खरंच नव्हते. काय बात करते? हो, खरंच नव्हते. मी कधी कुंकू पण नव्हते लावत, म्हणजे रिअल सांगते. एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मे बी 8 वर्षापूर्वीची असेल. मी आधी कधी कुंकू पण नव्हते लावत. आणि असं झालं की
दादाला आमच्या घरी काळूबाई आली हम्म. आणि आम्ही तेव्हा खूप गरीब होतो. खूप हम्म. म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्यांदा पुण्यात आलो तेव्हा मी काहीतरी 4च वर्षाची होते. अच्छा, पुणे तुमच्या हे नाही का नाही गाव? नाही, मी सोलापूरची. प्रॉपर मी सोलापूरची आहे. अच्छा. प्रॉपर माझं गाव सोलापूरचं आहे, हम्म. मोहोळमध्ये. तर आम्ही तिकडून मी 4च वर्षाची होते. हम्म. पुण्यात आलो तेव्हा मम्मी पप्पा खूप गरीब होते. हम्म. मम्मी पप्पा लिटरली अंगावरच्या कपड्यांवर आलेत अच्छा. पुण्यामध्ये. आणि आज पुण्यामध्ये आमची स्वतःची 5 गुंठे आहे बापरे. जी माझ्या भैयाने घेतली. हम्म. आम्ही भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनी खूप केलं. हम्म. आणि मग असा इन्सिडेंट झाला की जेव्हा आमच्या घरी काळूबाई आली, काळूबाई आमच्या घरी आधीपासून नव्हती, पहिल्यांदा माझ्या दादाला आली. हम्म. मग तिथून काळूबाईचा प्रवास चालू झाला. हम्म. आणि ती जेव्हा आली होती ना तेव्हा ती बोलली होती की तुमचं मी चांगलंच करणार. आणि तेव्हा मी असं होतं की अरे भैया नाटक करतोय. हम्म. मला ते वारं अच्छा. वगैरे म्हणजे मला वारं वगैरे काय एवढं काय वाटत नव्हतं की भैया नाटक करतोय काहीतरी. आता छोटे होतो तेव्हा असं चालायचं की देव आला बाबा, देव आला. कुंकू लावणं वगैरे. तर मी खेळायचे त्या गोष्टी, मला मज्जा वाटायच्या. तर मी त्या करत मी असंच की हा चल काय नाही करत देव फक्त नावाला असतो, देव कोणाचं काही चांगलं करत नाही असं. कारण तोपर्यंत जो स्ट्रगल आई वडिलांनी केलाय ना खूप केलाय. म्हणजे पप्पा रिक्षा चालवायचे, माझी मम्मी घरकाम करायची. मम्मी सकाळी 8ला गेली की रात्री 8ला यायची. मग सकाळचे घरची सगळी कामं मला करायला लागायची. मला वाटतं मी काहीतरी 3री-4थी पासून घरची कामं करते. म्हणजे कपडे, भांडे, स्वयंपाक सगळं मला करावं लागायचं. त्यामुळे असं होतं की काय केलंय देवाने, कुठं पैसा आहे माझ्याकडे. देव असता तर आमची परिस्थिती हा सुधारली एक्झॅक्टली, असती असं. की आमच्याकडे पैसेच नाहीयेत बाबा. आई वडील एवढे कष्ट करतात, पप्पा दिवस रात्र करतायत, मम्मी करते, काहीच नाही. काय केलंय देवाने, नको. आणि माझं कसं झालं की माझे जे आजोबा आहेत, पप्पांचे पप्पा, ते थोडेसे आमची आजी वारल्यानंतर ना थोडेसे डोक्याला त्यांच्या फॅट बसला होता. तर ते थोडे वेडे झाले होते. तर पुण्यात ते हरवले. म्हणजे सहज चालत चालत गेले, ते रिटर्न कधी फिरलेच नाही. त्यामुळे माझा देवावर खूप राग होता की माझ्या आजी आजोबांनी तुझं इतकं केलं. म्हणजे माझी आजी कंटिन्यू तिच्या डोक्यावर परडी होती. आमची परडी 84 वगैरे काळापासनं आहे, पिढीपासनं आमच्या घरात. तर असं झालं की तुझं एवढं केलं तर तू काय केलंस, तिला मारून टाकलंस, माझ्या आजोबांना हरवलंस, तू काहीच नाही केलं. त्यामुळे मी कधी पाया पण नव्हतं पडत. पण ज्यावेळी घरी काळूबाई आली आणि जेव्हा ती एकच बोलली होती की मी तुझं सगळं चांगलं करेल. पण त्यानंतर इतकी परिस्थिती सुधारली नाही, इतकी की भैया लिटरली माझ्या भावानी, म्हणजे त्याच्यामुळे आम्ही इथे. त्यांनी लिटरली पापड असतात ना तळलेले, ते विकलेत डोक्यावर, हार विकलेत बनवून, साडीच्या दुकानात कामाला गेलाय, घर बसून ते देवीचे वेणी वगैरे, मळवट, छाप, ह्या सगळ्या गोष्टी बनवल्यात. आणि त्याच्यामुळे आम्ही इथे. म्हणजे जशी काळूबाई आली तसं खूप जास्त झालं. पण भैयानी विश्वास ठेवला की मला माहिती आहे काळूबाई, तुम्ही घ्या. मग आई घरच्यांनी पण चल हट्ट आहे म्हणून घेऊन टाकले. पण त्यानंतर जशी परिस्थिती सुधारली ना की त्यानंतर तिने कधीच कमी नाही पडू दिला. म्हणजे एखाद्या 2 रुपयाच्या गोष्टीसाठी मी आधी तरसले, पण मी आता तरसत नाही की चल आहे, सगळं आहे माझ्याकडे, मला काहीच नको, सगळं परिपूर्ण हो. आणि जे आहे ते सगळं भैयामुळे. म्हणजे आईवडिलांनी तर खूप केलं, पण आईवडिलांनी मोठं केलं. पण जेव्हा मोठं झालो आम्ही त्यानंतर भैयाने खूप केलं, खूप. म्हणजे इतकं केलं की आज जे आहे ते त्याच्यामुळेच आहे. अच्छा. नाही, पण हा ट्रान्झिशन कसं काय आला की तू मानत नव्हतीस, डायरेक्ट मानायला लागलीस? ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिसून आल्या की आपली प्रगती, सगळ्या गोष्टी होतात व्यवस्थित, भैया जे पण काम करू दे व्यवस्थित व्हायचं. म्हणजे हाराचं म्हणा, म्हणजे लिटरली ते जे मळवटचे छाप आहेत ना, ते जे पहिल्यांदा पुण्यात जर कोणी आणला असेल त्याचा ट्रेंड तर माझ्या भैयाने आणलाय. अच्छा. ती जी वेणी देवीच्या डोक्यात घालतात, ती वेणी कशाची हे लोकांना माहित पण नव्हतं. ते माझा भाऊ स्वतः बनवायचा. अच्छा. तर त्या गोष्टीमुळे आम्ही इतके वर आलो की आमचे जे मळवटचे छाप आहेत, दादा पहिला 20 रुपयाला एक विकायचा. असे आमचे ॲट द टाइम 500-600 जायचे. अच्छा. म्हणजे तिथून सुरुवात झाली एक मळवटच्या छापपासून. तिथून इथं आलो आम्ही. मग तू वारीला पण जातेस काय? कुठं वारीला जशी जाते, पण सासवड पर्यंतच जाते, कारण खूप लांबपर्यंत जाणं पॉसिबल नाही. पण वारी चुकू शकते माझ्याकडनं की जाईल किंवा नाही असं होईल. पण तुळजापूरची यात्रा, काळूबाईची यात्रा कधीच चुकणार नाही, कधीच चुकू शकणार नाही. आणि काळूबाईच्या बाबतीत तर मी कधीच चुकू शकणार नाही. ती आहे म्हणून कदाचित आम्ही सगळे आहोत. अच्छा. हो, तिच्यामुळे एवढा विश्वास आहे तुमच्या देवावर? खूप जास्त. आणि मी तेच बोललेलो ना की इंस्टाग्रामवर मग कसं काय? इंस्टाग्रामवर नंतर मग मी ऑलरेडी होते, मी टिकटॉकला होते. तुम्ही म्हणलात की मी देवाला वगैरे मानत नव्हते तेव्हा इंस्टाग्रामवर होते. हो होते. मग मी पहिला टिकटॉकला होते. म्हणजे टिकटॉकला 50,000 फॉलोअर्स होते. मग मी टिकटॉक बंद झालं. मग माझं इंस्टाग्राम अकाउंट मी काढलं. रॅन्डम मी बघत होते की हे नक्की काय. आणि तेव्हा मला इतकं काय कळत नव्हतं हे रील्स वगैरे. तर एका फ्रेंडने असं सांगितलं की तू जर टिकटॉक सोडले तर तू रील्स का ट्राय नाही करत. तर मी म्हणलं काय असतं ते. तर त्यांनी मला सांगितलं
सांगितलं की असं असं तसे तिथे व्हिडिओ बनवते, इथं बनव. हम्म, तर मी तिथून स्टार्ट केलं. मग स्टार्ट करत करत एक व्हिडिओ व्हायरल झाला माझा. हम्म, तो एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिथून मग व्ह्यू वाढत गेले, हम्म, वाढत गेले. मग मी देवाचा कंटेंट धरला. हम्म, कारण की मला त्यानंतर इतकं देवाचं वेळ लागलं होतं की मी कंटिन्यू देवाचीच गाणी ऐकायचे. कंटिन्यू माझं तेच काळूबाई 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 हम्म. असं होतं. तर मी देवाची गाणी धरले, तर मग देवामुळं मला जास्त उचललं गेलं. हम्म, मग तिथून माझा जो कंटेंट चालू झाला तो झाला. मग आज मला पूर्ण इंस्टाग्रामवर काळूबाई भक्त म्हणूनच ओळखतात. हा बरोबर. पण असे नॉर्मल व्हिडिओ पण बनवतेस ना हो, तू? बनवते प्रेमाचे वगैरे. प्रेमाचे, मग का प्रेमाचे बनवतेस पण असंच डायरेक्ट? कंटेंट डायरेक्ट भक्तीवरून content. डायरेक्ट प्रेमावर का नाही, आलीस? असं काही नाही, कंटेंट आवडतो म्हणून. म्हणजे एक व्हिडिओ केला प्रेमावर, तर तो काहीतरी 8 मिलियनला गेला. हा. सॅड व्हिडिओ होता. तर मी म्हटलं आपल्याला प्रेम भेटतं तर आपण करू यावर कंटिन्यू असं. हम्म. मग मी मग ते प्रेम कंटिन्यू. कोणाचं भेटते? अरे म्हणजे तो कॉन्टेंटची आयडिया कशी काय आली प्रेमावर बनवायची असं? माझा आहे ना आयडी खूप खाली पडला होता. हम्म, तर भाऊ माझा कृष्णा म्हणून आहे, हम्म, तर त्याच्यामुळेच माझे एवढे फॉलोअर्स आहेत. कारण तोच व्हिडिओ काढतो माझे. सकाळी आम्ही 7ला उठून व्हिडिओ काढायला जायचो. आणि त्यांनी मला 15 दिवस दिले होते की दीदी तुझे 15 दिवसात तुला 100K करावेच लागतील. बापरे. हो, 15 दिवसात 100K. आणि तेव्हा माझे काहीतरी 60K होते. 60Kला माझी आयडी स्टॉप झाली होती पूर्ण, काहीच वाढत नव्हते. 60K पर्यंत कशी काय गेलीस पण? असेच व्हिडिओ काढत काढत देवाचे वगैरे चालू होते तेव्हा. अच्छा. असेच गाण्यांवर वगैरे व्हिडिओ काढायचे, तर यायचे व्ह्यूज वगैरे 20K 30K असे नॉर्मल व्ह्यू यायचे. मग हा 60Kला तेच मी विचारतो, भक्तीवरनं असं प्रेमावर कसं काय गेलीस डायरेक्ट असं? मग तेच सांगते ना, कृष्णाने मला सांगितलं की दीदी तू डायलॉग स्टार्ट कर. तू जर डायलॉग स्टार्ट केला तर आपण बघू तुला रिस्पॉन्स येतोय का. जर तुला ह्याला रिस्पॉन्स आला तर आपण हे पण कंटिन्यू करू. कारण तेच तेच तू कंटेंट नको ठेवू, आपण चेंज करू. चेंज करू. तर आम्ही जस्ट असंच डायलॉग शोधला, भेटला एक डायलॉग आणि तो मी डायलॉग केला आणि तो 8 मिलियनला गेला. तर मग मी तिथून ठरवलं की नाही, आता मी हा कंटेंट कंटिन्यू करते. मग तो कंटेंट इतका कंटिन्यू झाला की आता मला त्याच्यातनं जास्त फेम भेटतंय. तर खूप लोकांना वाटतं की माझा ब्रेकअप झालाय किंवा मला कोणी सोडून गेलंय. असं काही नाहीये, जस्ट कंटेंट म्हणून मी ते करते. पण असं कोणी जाऊ नाही शकत ना सोडून. तुम्ही त्याचा जिना मुश्किल करून द्याल. हा? नाही का? नाही, असं नाही जिना मुश्किल वगैरे. हा. पण प्रेमाबद्दल सांगायचं म्हणजे असं आहे की माझं, मी त्या प्रेमात आहे पण किंवा नाहीये पण. अच्छा. मी मध्ये आहे की मला तो हवाय पण किंवा नकोय पण. आहे का पण असं? हाय पण म्हणता येईल किंवा नाही पण म्हणता येईल, असं आहे माझं. म्हणजे काय कांड वगैरे करतो नाही काय नाही, तो? कान नाहीये. हा. नाही, तो खूप चांगला आहे. तो त्याच्या जागी खूप जास्त तो खूप चांगला आहे आणि तुम्ही नाही तसं? नाही, आम्ही दोघं चांगले आहे. पण आमचं कसं आहे की काही इश्यूजमुळं, म्हणजे माझा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळा आहे, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळा आहे. त्या गोष्टींमुळे आम्ही पुढे जातच नाही. पण माझं असं आहे की मला असं वाटतं की आपण एकावर जर खरं प्रेम केलं तर ते भेटू किंवा नाही भेटू, किंवा बोलू किंवा नाही बोलू, आपण त्याच्यासाठीच जगलं पाहिजे. त्याचं पण असंच आहे सेम? हा, त्याचं पण असंच मग आहे. भेटतो की नाही? नाही, कधीच नाही. कधीच नाही भेटत? नाही, आमचं कॉन्टॅक्ट पण नाहीये. पण मला माहिती आहे की तो जिथे पण आहे तो तो काय माझाच आहे. सेलिब्रिटी वगैरे आहे की काय? तसंच म्हणता येईल, सेलिब्रिटीच आहे. पण तो जिथं आहे तिथं तो त्याच्या जागी आहे आणि मी आहे ते माझ्या जागी आहे. पण मी त्याचं लग्न तर नाही झालं? नाही नाही ना? नाही. मग कुठं राहते तू? पुण्यातच? हा, मग भेटता कधी? नाही भेटणं कोण? वगैरे नाही, काहीच नाही, कॉन्टॅक्टच नाही. तेच सांगते ना, कॉन्टॅक्टच नाही. असं आहे की आहे पण किंवा नाही पण. मग नाही समजलं ना, ते मला थोडं सांग. नाही समजू पण नाही शकणार आणि मी समजावू पण म्हणजे नाही कधी शकणार. कुठं भेटला होता आधी? हा, आधी आम्ही फ्रेंड्स होतो, खूप चांगले, हा, खूप मग चांगले नंतर फ्रेंड्स होतो. नंतर न झालं काय? थोडे मिसअंडरस्टँडिंग कसली झाले. ते? फॅमिली नाही जुळणार, पुढे जाऊन नाही होणार. मला लव्ह मॅरेज मुळात मला करायचं नाहीये लव्ह मॅरेज, कारण मला माहिती पुढे जाऊन किती स्ट्रगल करावं लागेल. आणि मला जिथे माझा भाऊ म्हणेल तिथेच लग्न करायचंय. मग माझा भाऊ बोलेल तुला ह्याच्याशी लग्न करायचं, तर मी त्याचं बॅकग्राऊंड नाही बघणार. कारण मला माहिती आहे माझ्या दादांनी बघितलंय म्हणजे तो माझ्यासाठी बेस्टच आहे. मग तो जिथे बोलेल मी तिथे करणार. नाही, पण तो होता तो बेस्ट नाही का असं? तो बेस्ट आहे, पण माझ्या दादाच्या नजरेत नसू शकतो मे बी. तर तू सांग ना आपल्या दादाला की हा बेस्ट आहे म्हणून. नाही, हो, मला नाही वाटत होईल म्हणून. का? नाही, मला कास्ट वगैरे असं दुसरी पडते नाही, असं? सेमच आहे सगळं. तर मग काय टेन्शन आहे? नाहीच होऊच शकणार नाही, मला माहिती आहे. अरे पण का असं का वाटतंय तुला? मी तेच विचारतोय ना. असं वाटतं, माझं मन म्हणतं. हा, पण काहीतरी रिझन असेल ना, तुला वाटले असेल ह्या गोष्टी नाही बसत ब्रॅकेटमध्ये तर नाही होणार असं. ह्याच गोष्टी की दादाला नाही पटू शकणार काही गोष्टी की काय नाही. गांजा बिंजा होतो असं? नाही हा, मग एवढी घाण चॉईस नाही माझी. मग नाही, तो चांगला आहे बिचारा, खूप चांगला आहे. देवाला नाही मानत का तो? मानतो, खूप मानतो, तर मग काय सगळं करतो. आहे थोडासा मिसअंडरस्टँडिंग कुठली झाली होती? हा, थोडी झाली होती. कुठली?
असं पॉझिटिव्ह झाली होतीस तू नाही की नाही तो नाही, झाला तसं होता? काहीच नाही. हा. पॉझिटिव्ह वगैरे काहीच नाही, फक्त हम्म. मिसअंडरस्टँडिंग झाली होती नॉर्मल. हम्म. मग त्यानंतर कॉन्टॅक्ट बंद झाला, तो बंदच झाला. पण माझं असं आहे की तो माझा आहे, मला माहिती आहे, आणि मी त्याचे हे त्याला माहिती आहे, बस इतकंच. ह्यालाच प्रेम म्हणतात. हम्म. आणि मला असं वाटतं की प्रेम ही अशी गोष्ट असते की हम्म. ह्या एक व्यक्तीवर प्रेम झालं, त्या व्यक्तीनंतर ना कोणावरच प्रेम होणार नाही. मग तो व्यक्ती दुसरा थर्ड पर्सन तुमच्यासाठी काहीही करू देत. हम्म. एक्स्ट्रीम लेवल म्हणजे चंद्र जरी तोडून आणला तरी हम्म. तुमचं मन त्या व्यक्तीसाठीच रडत आहे, त्याला हम्म. खरं प्रेम म्हणतात. नाहीतर कोणी आता माझं त्याच्यावर प्रेम आहे, तो सोडून गेला, मग कोणीतरी आलं, कोणीतरी हम्म. चंद्र दिला, म्हणून हम्म. हां माझ्यासाठी ह्यांनी चंद्र दिला तर मी त्याला सोडते ह्याची होते. तसं नाही, तो आहे ना, तो होता, सोबत असू नसू, मी हम्म. त्याचे विषय संपला. म्हणजे तुझ्या अजून त्याच्यावर प्रेम आहे असं? हो, लाईफ टाईम राहील. लाईफ टाइम राहील. हो, मग राहील. दुसऱ्या, मग आता जसं तुला, मग तू लग्न नाही करशील कधी? लग्न करणार ना, मी कुठं नाही बोलले. अरे करशील, मग प्रेम तर तुझ्या त्याच्यावर असेल ना पण. हो, राहील मग ना. ह्या पण करंटवाल्या जेव्हा करंटवाल्याला लग्नाची जेव्हा की- वेळ येईल तेव्हा. मग तू त्याला विसरून जाशील? नाही माहिती. अरे काय कन्फ्यूज आहेस तू. मीच कन्फ्युज आहे, हा? म्हणूनच बोललं की ह्या विषयी आपण न बोललेलं अजून बरं. एक आली होती, ती पण कन्फ्यूज होती. हा? नाही, आकांक्षा माझं म्हणून. मग- नाही, मी अशीच आहे. म्हणजे माझं प्रेमाच्या बाबतीत हेच आहे की हम्म. तो तिथं आहे पण बस. मी असं एक हे होता यार, मी स्वप्नील जोशीचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता. तो म्हणते जर तुम्हाला प्रेम भेटलं आयुष्यात हम्म. तर तुम्ही तुमची ताकद लावून घ्या म्हणते ते प्रेम मिळवण्यासाठी. पण त्या प्रेमाची आपल्याला तितकीच साथ पण पाहिजे ना, तर त्याची साथ नाही असं? थोडीशी कमी पडते. अरे यार shit, असं आहे. मग काही मतलब नाही यार हा. याच्यावर बोलून. थोडीशी कमी पडते, कारण की तो जे कमी पडला प्रेमात शेवटी, हा नाही का? थोडासा म्हणता येईल कमी पडला. हम्म. म्हणून मग आणि काही गोष्टी असतात ज्या तिथल्या तिथं सोडलेल्या बऱ्या असतात. हा, मनात- हा, बघ मनात प्रेम काही गोष्टी असतात तिथल्या हा, तिथे तिथल्या सोडल्या तिथे बऱ्या असतात. कारण ते भेटणार नाही जर माहिती आहे. हा. वेड पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, तिला एक ड्रेस आवडतो आणि ती बोलते की वाव किती छान आहे. मग रितेश देशमुख तिला म्हणतो की घ्यायचा का आपण, तर तिथं लिहिलेलं असतं की स्टोर 8 दिवसांसाठी बंद राहील. तर ती म्हणती जाऊ दे नको. तर तो बोलतो का, तर ती बोलती ज्या गोष्टी आपल्याला भेटणार नाहीत हे माहिती आहे, त्याचा हट्ट करणं खूप चुकीचं आहे. वा यार. असं तर तो त्या गोष्टी तिथं सोडलेल्या बऱ्या. पण असं नाही की तर त्या भेटणार नाही म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं सोडून द्या हम्म. किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचं तर व्हा. तर असं मला वाटत नाही की कोणाचं तरी व्हायला पाहिजे. हम्म. आहे, होतं, राहील बस. आणि जेव्हा लग्नाची टाइम येईल तेव्हा बघू. हम्म. नाही पण तू त्याला सोडून दुसऱ्यावर प्रेम करू शकतेस ना? नाही कधीच नाही. काय नाही वाटतं? करू शकत, खरंच असं नाही कसं करू असतं शकत. का रे पोरी? खरंच? नाहीच करू शकत. आणि मला वाटतं मला करायचं पण नाहीये. तो म्हणजे एकदम सुपर हिरो आहे का? हा, माझ्यासाठी आहे. अच्छा. म्हणजे बोलायला चांगला आहे की दिसायला चांगला आहे? दोन्ही छान आहे. दिसायला छान आहे, बोलायला छान आहे, वागणुकीला छान आहे, मुलींना वागणूक रिस्पेक्ट नाही ना देण्याच्या चांगली? बाबतीत चांगली आहे. फक्त प्रेमाच्या बाबतीत जे स्ट्रगल करायचं त्यामध्ये त्याचा हात थोडा कमी पडतो, इतकंच. पण तू समजावलीच नाही मग त्याला? नाही, मला वाटतं कोणावर बळजबरी करून आपलं बनवण्यापेक्षा हा, राईट. हा, कोणाला तरी बळजबरी करून आपलं बनवण्यापेक्षा आपण एकटं राहिलेलं केव्हाही चांगलं, मग असं मला वाटतं. आपला हा बरोबर ना आकांक्षा? बळजबरीनं नाहीच होत ना. नाही. मग मी म्हणणार की नाही, तुला माझ्यासोबत राहावं लागल. तू 2 वर्ष माझ्यासोबत राहिलाय, तुला आता पुढं पण माझ्यासोबत राहावं लागल. तो 2 वर्ष खुशी आपल्यासोबत राहिला, तिसऱ्या वर्षी त्याला नाही राहायचंय. मग त्याला तू का बळजबरी करते? नाही राहायचं, तुझा निर्णय आहे. प्रेम करायचं नाही करायचं हा माझा निर्णय. नाही करायचं तो तुझा निर्णय. बरोबर. आपण कोणावर पण बळजबरी लोकांनी नाही करू करायला शकत. पाहिजे का प्रेम? ज्याचं त्याचं आहे. नाही त्याचा म्हणजे partner प्रेम व्हायला करणं असं- चांगलं आहे की नाही असं विचारतोय मी. हो, चांगलं आहे, खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. आता कसं आहे माहिती आहे का, आत्ताच्या जनरेशनमध्ये मुली पण तशा आहेत, मुलं पण तशा आहेत. जर मुलगा लॉयल असेल तर मुलगी धोका देते, मुलगी लॉयल असेल तर मुलगा धोका देतो. आत्ताच्या जनरेशनमध्ये फक्त मुली वाईट आहेत किंवा फक्त पोरं वाईट आहेत आपण नाही बोलू शकत. बरोबर. हा, आता रिलेशनमध्ये नाही का एक गोष्ट होते खूपदा, म्हणजे एक तो टाइम असतो, तो खूप 1-2 दिवसाचा राहू शकतो किंवा 5 दिवसाचा किंवा 1 वर्षाचा पण राहू शकतो. तो म्हणजे की त्या काळात असं वाटते की एक अलग लेवलचा बॉन्ड आहे दोघांच्या मध्यात. हो, आणि- नव्याचे 9 दिवस. नाही नव्याचे पण, म्हणजे तिथं असं वाटत नाही की हा त्याचा आहे की हा माझा आहे. त्या टाइमला म्हणजे त्या मुमेंटला असं वाटते की वी आर बोथ ऑन सेम प्लॅटफॉर्म, म्हणजे एकाच ठिकाणी यावं आपण दोघं पण. हो, बरोबर. तर तो स्टेज आला होता का तुझ्या लाईफमध्ये जेव्हा तू म्हणजे होताच थोडाफार जो पण होता तुमचा, नाही, तसा स्टेज नाही आला. न तो बॉन्ड नव्हता? नाही. मग काय फायदा नाही त्याच्यातर्फे होता की मला असं वाटतं की ह्या विषयावर बास आपण खूप बोललोय. बास आता, नाही तर मी रडेल इथंच. नाही अरे रडा बिडायचं नाही, पण
कसं होतं माहिती आहे का, तुम्ही खूप छोट्या आहेत यार, आणि छोट्या याच्यात तुम्हाला म्हणजे एवढं सगळं समजतं आहे. मी ना प्रेम, लाईफमध्ये लव, खूप अटॅचमेंट. खूप स्ट्रगल केलंय, म्हणजे फ्रेंडशिप, प्रेमाच्या बाबतीत फ्रेंडशिप मध्ये पण धोका भेटलाय का खूप तुला? खूप खूप म्हणजे अरे मी थांब थांब. खूप जास्त. म्हणजे खूप खूप म्हणजे काय, कोणी होती अशी पायल नावाची म्हणजे सॉरी. नाही नाही, पायल नाही. पायल खूप चांगली आहे, खूप म्हणजे पायल सरच्या विषयी बोलूच शकत नाही. कारण की असतं ना की आपण खूप दुनिया फिरून येतो, नाही का, की आपण असे खूप फ्रेंड्स केलेत, पण आपल्याला असा एक मित्र भेटतो की हा चल ह्याच्यानंतर ना मला मैत्री करायची गरज गरज नाही, नाही. तू आहेस बस. मग तशी पायल आहे माझ्या लाईफमध्ये की तू आहेस ना, दॅट्स इट. तू मला सांभाळू शकते. पायलच्या आधी किती फ्रेंड होते तुझे? पायलच्या आधी माझे खूप फ्रेंड होते. ते सगळे गेले सोडून, दोघं हो, देऊन. म्हणजे मी मुलींसाठी ज्या फ्रेंड्स होत्या, मैत्रिणी माझ्या, त्यांच्यासाठी लिटरली मी माझ्या म्हणजे समजा एकच घास राहिलाय तर त्यातला पण घास काढून तिला खायचंय ती खाईल, मग तिच्यासाठी काढून ठेवणार. म्हणजे माझी अशी फ्रेंडशिप होती. मस्त आहे सर, मग सच अ नाईस पर्सन. मी खूप नाही, खूप म्हणजे फ्रेंडशिपसाठी खूप खूप स्ट्रगल केलं. मला घरचे पण बोलायचे की अगं ते लोक तुला गिनतात का, तू आधी हे विचार कर की ज्याच्या आपल्या मनात ज्या व्यक्तीबद्दल आहे की बाबा हा व्यक्ती खूप चांगला आहे, पण त्याच्या पण मनात तू चांगली आहेस का हे आधी नीट नोटीस कर की तू त्याच्या मनात चांगली आहेस का, तिच्या मनात तू चांगली आहेस का, तेव्हा तू त्या गोष्टी पुढे ने की तू आज काय झालं आता, म्हणजे मी कधी पण उठून केव्हा पण जाऊ शकते. रडत नाही ना? नाही रडत. मी कुठल्या पण मैत्रिणींसाठी प्रॉब्लेम्समध्ये असेल की मी जाऊ शकते की चल तू प्रॉब्लेममध्ये मी येते. पण मी आता ह्या गोष्टी सोडून टाकल्यात पूर्णपणे. मला वाटते 2 वर्ष झाले मी एकही मैत्रीण करत नाही. फक्त पायल आता, म्हणजे पायलशी माझी ओळख होऊन 1 वर्ष झालं असेल, पण त्याच्या आधी मी कोणतीच मैत्रीण 1-1.5 वर्ष केलीच नाही की नकोच मैत्री. मला मैत्री म्हणलं तरी नो खूप मैत्रिणींच्या सगळ्यात बाबतीत मोठा त्या कोण विश्वासघात केला? तू बोललीस ना मैत्रिणीच्या बाबतीत, आता सांगशील त्याच्या आधीच मी विचारतो की काय असा त्यांनी म्हणजे मला इन्सिडेंट असं झाला नाव किंवा नाही प्रसंग घ्यायचं आला? कोणाला. नाही, नाव नको घेऊ ना, पण सांग का तिनं सगळ्यात जास्त तुझा विश्वासघात केला? विश्वासघात म्हणजे कसं माहिती आहे का, की आता एखादी गोष्ट असती, आता मी तुम्हाला म्हटलं की ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितले की असं असं आहे, आणि हे माझ्या मनाला माहिती आहे की ही गोष्ट फक्त मला आणि तुम्हाला माहिती आहे. माझ्यावर इतका मला कॉन्फिडन्स की मी तुझ्याशिवाय कोणालाच सांगितलं नाही. मग हे तिसऱ्या पर्सनला कसं कळलं? तू सांगितल्याशिवाय कळलं का? मग तिथं नाही मी नाही सांगितलं, पण तिथं असं होतं की चल तू सांगितलंय बस. मग एकदा 2दा 3दा त्याच गोष्टी, आणि माझ्यासोबत जे अटॅच होतात ना ते माझ्या स्वभावामुळे होतात, की माझा स्वभाव असा आहे की मी लगेच ट्रस्ट ठेवते की माझ्यापाशी कोणी रडलं तरी मला वाईट वाटतं की बाबा बिचारा गरीब आहे, जाऊ देत, आपण ह्याला मदत केली पाहिजे, तर मी लगेच मदत करते. म्हणजे मी लिटरली रोडवर एखादं कुत्रं जरी पडलं असेल लागून, तरी मी गाडी थांबून बाबा लेकराला लागलाय, मी त्याला पाणी पाज, म्हणजे माझा स्वभाव आहे असा. तर मी मैत्रीच्या बाबतीत पण असे सॉफ्ट होते, पण आता नाहीये. तिने काय विश्वासघात केला पण असा? हेच की दुसऱ्यांना माझ्याविषयी वाईट सांगणं, बदनामी करणं, समोर की ती अशी समोर माझी चांगलं जी बोलायची. प्रगती होती ती नाही बघवत मे बी. आणि माझा असा स्वभाव आहे की मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार, एक फ्रेंड होती माझी. तू पण कोणाच्या कानाखाली नाही वाजवलीस ना? नाही कधीच नाही. नाही तसं कधीच नाही. मला नाही आवडत. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, आपण का दुसऱ्यांना मारायचं, दुसऱ्यांना का दोष द्यायचा? काय मारायचं दुसऱ्यांना? आता कसं किती वाईट केलं तरी कोणी. नाही, माझी एक फ्रेंड होती. मी तिच्यासाठी लिटरली अशीच, म्हणजे तिचे खूप फॉलोअर्स कमी होते, आणि जेव्हा माझे 70K होते तेव्हा तिचे काहीतरी 900-800 फॉलोअर्स होते, आणि तिला आवड होती. 900-800 हो, आता पण आहेत काय? हो. बोलव का तिला पॉडकास्ट? के नाही बोलले मी. के नाही बोलले. अरे यार, देखो हम बडा सोचते ना. 800-900 के नाही, फक्त 800-900 होते. तर बापर, थांब 1 मिनिट असू दे. नाही, रिअल सांगते. तर तिचं 800-900 फॉलोअर्स होते, आणि तिला आवड होती. तर माझी तिची ओळख झाली, आमची खूप गहिरी मैत्री झाली. गहिरी म्हणजे इंस्टाग्राम वगैरे, हो, एकनिष्ठ एकदम म्हणजे इतका की विचारूच नको, जीव वगैरे. तर खूप चांगली मैत्री होती. आणि मग मी तिचे कंटिन्यू शूट्स वगैरे तिला सांगायचे, तू हे घाल ते घाल, तू असे शूट्स कर, तुझे व्हायरल होतील. तिला व्हिडिओ करायला लावायचे, तिला 4 वेळा मी व्हिडिओ करून घ्यायचे की असं नाही, हे चुकलंय, परत कर, ते नाही असं नाही, परत कर, अजून तुला छान जमलं. तर तसं करून मी लिटरली, म्हणजे नाही खरंच लिटरली 50K झाले. ती
आता आहे, चांगली काय फेमस बात आहे, तिला समजेल मी तिच्याबद्दल बोलले म्हणून. तर तिची आता छान आहे, फेमस आहे ती चांगली. आता मे बी जास्त पण झालं असेल, 70-80 आमच्या झालं असेल. पॉडकास्टला नाही आलेली ना ते. नाही 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 आले. थँक गॉड. नाहीतर मी नसते आले. अच्छा असं आहे. नाही असं नाही, मस्करी केली की ती हा. तिच्या जागी मी माझ्या जागी. हम्म. मग तिचं पण तिनं तर तुला थँक्यू बोलायला पाहिजे ना. नाही, म्हणजे मग तोच विषय झाला की हम्म. मी तिचं इतकं तिला प्रत्येक व्हिडिओ एडिट करून देणं, तिचं सगळं हम्म. काम करणं की तू असं कर, तू हम्म. हे घाल, तू ते घाल, आपण हम्म. इथे व्हिडिओ काढायला जाऊ, मी तुझा व्हिडिओ शूट करते, मग तू हम्म. हे कर. कारण मला नॉलेज होतं, कारण माझे ऑलमोस्ट 70K वगैरे झाले होते. हम्म. तर मला असं वाटायचं की तू पण पुढे जा. तू अल्गोरिदम क्रॅक केलीस. हा ना. हा, त्या अल्गोरिदम शिवाय नाहीत ना इंस्टाग्राम. म्हणजे मला समजलं नाही. अल्गोरिदम असतं ना ते, या टाइमला पोस्ट करा, त्या नाही नाही, असं टाइमला. काय नाहीये, असं असं काय काही नाही. नाही का? असं म्हणतात, पण मी तरी हम्म. कधीच ते फॉलो केलं नाही. अच्छा, कधीच नाही केलं. मला जेव्हा मनात येईल मी तेव्हा पोस्ट करते. तरी जाते का? जाते खरंच जाते, खोटं हम्म. कशाला बोलू, जाते. तर मग मी तिला ते शिकवायचे तरी वगैरे. हवाबाजीच्या रील जातात व्हायरल. म्हणजे मी असं बोलत नाही तू. अरे म्हणजे माझं जेनरिक बोलतंय, ते मानतात मोठे मोठे डायलॉग मारतात, तसं जातात. पण तुला मी नाही कधी बोलताय. असे अरे यार, मला समजलं नाही ते काय बोलले. नाही म्हणजे जे डायलॉग विलॉग मारतात त्यांचे रील जातात असे. हा, पण मी कधीच अरे तुला नाही बोलताय, सॉरी. ठीक आहे, समजलं. हा, कुठं होतं? तुझ्या मैत्रिणीजवळ होतो. हा, तर मग त्या सगळ्या गोष्टी, तर तिचं खूप छान फॉलोअर्स वगैरे झाले. तर तिला थोडं एक हे झालं, एक ॲटिट्यूड म्हणता येईल की arrogance. आलं की हा चला आता मी मोठी झाले. हम्म. तर तिला फ्रेंड्स भेटायला लागले, लोक भेटायला लागले, रील स्टार वगैरे. हम्म. तर तिने असं म्हणजे की त्याचे तुला विसरली असं. विसरली, म्हणजे तिने हा. लिटरली माझं असं होतं की मी तिला प्रत्येक गोष्ट, आज मला हे शूट करायचंय, येते का? नाही अगं मला टाइम नाही, अगं नाही मला टाइम नाही. Direct? हा, आणि एकदा असं झालं की मला न सांगता तिने एक शूट केलं, तर मला तेव्हा खूप जास्त हर्ट झालं बिलकुल की ऑब्विस. असं की मी तुला प्रत्येक गोष्ट सांगायचे रे, की तू भाई मला न सांगता व्हिडिओ हा. वगैरे, तू तुझी पोस्टिंग वगैरे. नाही, मला कोणालाही वाईट वाटेल, कारण का तू हा. तिला गाईड केलीस तेवढं स्टार्टिंग हो. पासून की चल व्हिडिओ हे कर, ते हो. कर, रिटेक घे, हो, आणि नंतर मग चुपचाप मध्ये शूट करून Shoot ते. केला. हा, मग तिने ते केलं आणि मग मला खूप वाईट वाटलं. मी ती गोष्ट तिला बोलली पण. हम्म. तर ती बोलली, इतकं काय आहे पायल रिॲक्ट असं direct करण्यासारखं? बोलली? हा, इतकं काय आहे पायल रिॲक्ट करण्यासारखं? हम्म. ठीक आहे ना, आज ना उद्या मला माझे शूट्स करावेच लागतील, तुला तुझे शूट्स करावेच लागतील. सोबत पुढे आलो म्हणजे असं नाही की आपण कंटिन्यू सोबतच पुढे गेलो पाहिजे. तर तो शब्द मनाला इतका लागला ना की त्यानंतर ना मी तिचा चेहरा कधी अजून पाहिलाच नाही, अजून पण नाही पाहिला, आणि मला पाहायचा पण नाहीये. मग तुम्हाला त्या प्रसंगात वाटलं का की मी माणसं ओळखायला चूक करते हो असं? हो, खूप वाटलं, कारण मी खरंच चुकते. मी लगेच पण जीव आता नाही लावते. चुकलीस ना. नाही आता चुकायचं पण नाहीये. आणि एका आता गरज वर्षापासून. पण नाही ऍक्च्युली, हा. खरंच गरज नाही, कारण फॅमिली इतकी छान आहे ना माझी हा. की मला कुठल्या मित्राची, कुठल्या प्रेमाची हम्म. किंवा कोणत्या गोष्टीची गरजच नाही पडत. फक्त काढू आहे. खूप काळूबाई आणि फॅमिली खूप खूप म्हणजे इतके चांगले आहेत ना की मम्मी माझी मैत्रीण आहे, आणि माझी मम्मी आहे म्हणून मी आहे. कारण अच्छा. माझी मम्मी माझ्यासाठी बाबा? खूप करते, खूप 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 करते. बाबा नाही सपोर्ट करत? करतात, पप्पा पण खूप अच्छा. करतात, पण असतो ना मम्मी हम्म. मैत्रीण आहे. हम्म. बाबा तर खूप, माझ्या पप्पांचा एकच मला फक्त शब्द असतो की किती पायल, पैसे पाहिजेत? नाही नाही नाही, पैशाचे नाही, पैशाच्या बाबतीत नाही. पप्पांचं एकच असतं की पायल तू माझा विश्वास आहेस, आणि मला माहिती की माझा पायल कधीच विश्वास तोडणार नाही. माझ्या पायल म्हणजे माझी पायल हा. माझा विश्वास कधीच तोडणार नाही. अच्छा. असं, आणि तो एक शब्द माझ्या नेहमी डोक्यात असतो की कोणती चूक करताना पण मी पप्पांचा विश्वास आहे. आणि माझे पप्पा खूप छान आहेत, खूप छान आहेत, खूप छान. म्हणजे ना एक मित्र म्हटलं तरी चालेल, की त्यांचं असं नाही की तू हे घालू नकोस, तू ते घालू नकोस, किंवा तू इकडे जाऊ नकोस, तिकडे. कधी कधी मम्मी ओरडेल की तू किती लेट येते, पण त्यांचं कधीच नसतं. पण आमचं असं की विश्वास खूप आहे. हा, आणि मला असं वाटतं की आपण आपल्या मर्यादा नाही विसरल्या तर आपल्या घरचे पण आपली मर्यादा कधीच विसरत नाहीत. जर आपण आपल्या मर्यादा विसरल्या तर घरचे पण आपल्याला त्रास देतात. मग पण मला तसं कधीच नाही झालं, कारण मी माझ्या मर्यादा कधीच विसरत नाही. मी सगळ्या गोष्टी लिमिटमध्येच ह्या असतात कसं माझ्या. काही शिकलीस तू पण एवढा? हे सगळे अनुभव, खूप अनुभव आहेत. आणि माझ्या भाऊ म्हणजे दादाचं पण तेच आहे की दादा खूप जणांना खूप जीव लावतो. म्हणजे नॉर्मली कोणी आलं की गुरु माझं असं झालं, गुरु तसं झालं, गुरूंनी काढले पैसे, हा धरा, करा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, असा आहे त्याचा. खूप म्हणजे खूप. त्यामुळे आम्ही खूप लोक पाहिलेत. म्हणजे आम्ही लांडे पाटील जे आहोत ना, आमची फॅमिली, आमची 5 जणांची, आम्ही 5ही जणांनी खूप पाहिली. 5 जण म्हणजे माझे 2 भाऊ आणि माझे मम्मी पप्पा आणि मी. तर आम्ही सगळे खूप सेम स्वभावाचे आहेत. आम्ही असं रागीट वगैरे कोणी नाही की बाबा हा जाऊ देत, सगळे इमोशनल, खूप खूप इमोशनल, की नाही जाऊ दे ग, जाऊ दे, असू देत, होतं असं. पण त्या गोष्टीचं आम्हाला खूप हे झालंय. म्हणून आता आम्ही ना
आम्ही ठेवतो आता विश्वास. मित्र नाही, कोण नाही, काय गरज नाही. कोणीच नाही, गरजच नाही पडत. आता फक्त तू इंस्टाग्रामच करतेस की अजून काय करतेस? हो, मेकअप आर्टिस्ट आहे मी, नेल आर्टिस्ट आहे मी, क्लासेस घेते मेकअपचे, काय बात करते? नेल्सचे. हो मेकअप आर्टिस्टचे पण क्लासेस घेते तू? पण इंटरनॅशनल डिप्लोमा काही केलायस का? डिप्लोमा केलाय इंटरनॅशनल. मी पालघरला केलाय. हा काय? हो, मुंबईला. मी आधी पार्लरवाले आणि ते सेमच समजायचो. नाही मग पार्लर आणि त्या मेकअप आकांक्षानं पूर्ण माझा तो वेगळे. हे भ्रम तोडला. कुणी हा का? आली नाही. होती एक. हो चांगली फ्रेंड आहे माझी, ओळखते मी. हा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पार्लर आणि मेकअप पूर्ण वेगळं आहे. मेकअप हे प्रोफेशनल मध्ये येतं, पार्लर पण प्रोफेशनल मध्ये येतं, पण त्याचा पूर्ण मार्ग वेगळा आहे आणि आपला पूर्ण मार्ग वेगळा आहे. अच्छा. हो, पण असं नाही ओ पार्लरवाली कधी येणार आहे, ओ पार्लरवाली झालं का, असं तुम्हाला पण असतं. पार्लरवालीच म्हणत असतील. म्हणतात. मग मग राग माझं येतो असं की काही मी मग? बोलते डायरेक्ट पार्लरवाली नाही, मेकअप आर्टिस्ट. मग शिव्या बिव्या देतेस? नाही नाही ना. नाही, शिवी कधीच नाही देत, म्हणजे मी खरंच नाही देत शिवी. हा. नाही आवडत मला आई वडिलांवरनं शिवी अरे दिलेली. तू खूप पण चांगली माझा आहेस राग असा म्हणजे आहे की असं. मी शब्दातच शांत करते, ओ मी पार्लरवाली नाही बरं का, मी हं. मेकअप आर्टिस्ट आहे. हे एवढं बोललं तरी पुढचा शांत होतो. म्हणजे खूप चांगला आहे म्हणजे तुझा स्वभाव वगैरे. म्हणजे एक पायल आली होती ना, हा, तर तिचा पण स्वभाव म्हणजे चांगला होता आणि तुझा सेम आहे स्वभाव. असं नाही का म्हणजे एवढे चांगले कसे काय आहात तुम्ही? एवढे म्हणजे चांगले कुठल्या प्रसंगाने शिकता असं मी विचारलं. घरचे तेवढे चांगले आहेत, संस्कार चांगले आहेत. संस्कार खूप चांगले आहेत, खूप चांगले, हम्म. खूप जास्त चांगले आहेत म्हणून. तर पायल, तुझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडल्या आहेत, प्रेमाच्या पण, भक्तीच्या. त्याच्या व्यतिरिक्त तू ते दगडफेक करून 2-3 जणांना मारलीस पण. कानाखाली मारण्यापेक्षा हे बत्तर आहे हा थोडा. हो, मग मेलाच असता एखादा, ते तर वाचली तरी. नशीब खाली नव्हते मी. मग तर ठीक आहे, ते एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर तुझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? म्हणजे ॲक्च्युअल लाईफ तुला कशी वाटते? माझी लाईफ छान आहे. नाही, तुझी मग? लाईफ छान आहे रे. म्हणजे हां. कोणाचं असतं ना सिंगल स्टेटमेंट, लाईफ म्हणजे एक प्रवास हां. असं असतं. मी एक्झाम्पल देते तुला 1-2. हं. कोणाचं असतं की लाईफ म्हणजे एक स्ट्रगल. कोणाचं असतं की कुटुंबासाठी मी माझं सर्वस्व वाहून दिलं म्हणजे हो. माझ्यासाठी लाईफ. हो. तर तुझ्यासाठी लाईफ नेमकी काय आहे? मला असं वाटतं की आपण आपल्या लाईफमध्ये कोणासाठी लाईफ कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. येस. की मी बाबा ह्याला नाही आवडत किंवा हिला नाही आवडत किंवा त्याला काय वाटेल किंवा तिला काय वाटेल. मला असं वाटतं की जे तुमचे फॅमिली मेंबर आहेस, मम्मी म्हणा, पप्पा, भाऊ, त्यांना काय वाटेल बिंदास विचार करा, कारण ते तुम्हाला पोसतात. बाकीचे लोक नाही आहेत पोसायला, ते नावं ठेवतात. तू चांगलं कर, वाईट कर. आज मी अशी आहे, आज मी जीन्स वगैरे घालून पोस्टिंग जास्त नसतात माझे, नसतं, किंवा छोटे कपडे वगैरे, अख्खी आयडी तुम्ही चेक करा की छोटे कपडे घालून किंवा विदाऊट नाही ओढणी तसं. वगैरे माझी पोस्टिंग नाहीये. तरी पण मला लोक नावं ठेवतात, तरी पण मला ट्रोलिंग तुला होतं. कमेंट मध्ये पण येतात असं कमेंट? नाही, खरंच नाहीयेत कमेंट मध्ये वगैरे, पण असतात ना काही. म्हणजे एक माझ्यासोबत एक झालं होतं, कोणीतरी होतं ओळखीचं, आता सांगू नाही शकत. क्रिएटर आहे तू? नाही, मी नाही सांगू शकत की तो हाच होता किंवा हीच होती किंवा काय, पण कोणीतरी माझं नाव बदनाम करायचा प्रयत्न केला होता. काय केलं होतं ते कोणतं तरी ॲप आहे, त्यामध्ये कमेंट्स आपण 100 कमेंट टाईप करून टाकायच्या आणि तो ऑटो म्हणून काहीतरी आहे, आयडी टाकायची ना, ऑटो चालू करायचा. आपण एखादी नवीन पोस्ट टाकली की त्या म्हणजे 100 कमेंट अच्छा, येतात. ते ऑटो कमेंट पडतात असं? हा, ऑटो कमेंट पडतात. म्हणजे कसं की तुम्ही म्हणा, हा तुला माहिती का ती पायल कशी, मग दुसरा म्हणा, हा मला माहिती आहे, मी बघितलेलं तिला तिकडे, मी बघितलेलं तिला इकडे, अशा टाईप चालू होतं. आणि माझ्या दादाला इन्स्टावर मेसेज केला, माझ्या भावाला, भैयाला माझ्या इन्स्टावर मेसेज केला की असा आहे बाबा पायलच्या बाबतीत, पायल अशी आहे. आणि माझे जितके रिलेटिव्ह, मी ज्यांना फॉलो करते, त्यांना सगळ्यांना माझ्या म्हणजे वाईट गोष्टी सांगितल्या मेसेज करून. पायल अशी आहे, पायल तशी आहे, पायल इकडे जाते, पायल तिकडे जाते, पायल हे करते, पायल ते करते, असं मेसेज केला. भैयाच्या लोकांना, माझ्या लोकांना मेसेज केला. खूप बदनामी, म्हणजे इतक्या घाण लेवल की ते सांगण्याच्या सारख्या पण नाहीये, इतक्या घाण लेवलच्या. आणि अशी चॅट्स तयार केली होती माझी फेक. म्हणजे जो आपण नंबर नावाने सेव्ह करतो, तो माझ्या नंबरनी कोणाचा तरी नंबर सेव्ह केला होता. म्हणजे माझा स्टार्टिंग की बाबा 1, 2, 3 अशा टाईप, म्हणजे स्टार्टिंग नंबर असतो त्या नंबरनी सेव्ह केला होता. आणि तिथे टॉकिंग चालू होतं की चल आपण इकडे जाऊ, तिकडे जाऊ, असं घाण लेवलच्या चॅट्स होत्या. त्या चॅटचे स्क्रीनशॉट व्हॉट्सअपचे काढून माझ्या भावाला पाठवलेले, माझ्या भैयाला. माझ्या भैयाला 2 मिनिटं आता असं भेटल्यावर असं वाटणारच की बाबा चुकीचं आहे किंवा पायलने केलं असेल. तर त्यात एकच शब्द होता की तुला माहिती आहे ना की दादा किती डेंजर आहे, दादा ऐकणार नाही.
हा एकच होता. त्या एका शब्दावरनं दादानी ठरवलं होतं की ही पायल नाहीये म्हणून. अच्छा. पूर्ण चॅटिंग त्यांनी वाचली, पण त्या हम्म. एकाच शब्दावर त्यांनी ठरवलं की ही पायलची चॅटिंग नाहीये. ती कारण असं त्या डेंजर वगैरे शब्दात नाही. असं होतं की दादा ऐकणार नाही. हम्म. आणि मी तिथं असं म्हणूच शकत नाही की दादा, कारण मी भैया म्हणते त्याला. तर मी असं हम्म. म्हणा भैया ऐकणार भैया नाही. ऐकणार नाही. आणि माझं असं की भैया 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 भैया. हम्म. एक मुलगी नाही का छोटी की आई हम्म. आई आई करते, तसं माझं भैया भैया भैया. भैया. म्हणजे मला खर्चटलं तरी भैया, हम्म. मला काय झालं तरी भैया, माझं वाईट झालं तरी भैया, चांगलं झालं तरी भैया. तर असं की मी भैया भैया करते. हम्म. आणि तर असं होतं की मला माहिती हे हिने नाही केलंय. त्या एका अच्छा. सेंटेन्सवरनं भैयानी ठरवलं होतं की हे नाही. त्यानंतर ना मी पोलीस चौकी वगैरे केली. हम्म. पण त्यावेळी माझी अशी स्टेज होती की मी जीव द्यावा, अशी स्टेज होती काय माझी. बात करतेस? कारण इतकं घाण लेवलचं माझ्याबद्दल तेव्हा चॅट्स चालू होत्या. आणि माझ्याच लोकांना पाठवून किती आहे बघा, आपण 2 लोकांना सांगू शकतो की ती मी नाही, 4 हा. लोकांना सांगू शकतो मी नाही, बरोबर. 10 लोकांना सांगू शकतो मी नाही, पण बाकीच्या लोकांना कोण सांगेल की ती पायल नव्हती. त्यामुळे मी खूप मेंटली हे झाले होते, वेडी झाले होते. हॅरासमेंट. हो. तर मग मला भैया एकच बोलला की मला माहिती ही माझी बहीण नाही आणि हे मी सिद्ध करणार. आणि ते त्यांनी सिद्ध केलं. आणि माझ्यासाठी तो खूप खूप म्हणजे देव म्हणतो ना आपण की हा माझा देव आहे, हा माझा देव आहे. कारण त्यांनी माझ्यासाठी खूप त्या स्टेजला त्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवला. आणि कदाचित म्हणून मी इथं पोहोचले. तेव्हा जर त्यांनी ट्रस्ट ठेवला नसता, तेव्हा जर तो बोलला असता की शी तू असं केलं, तू तसं केलं, पण तेव्हा त्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवला आणि मी इथं पोहोचले. तेव्हा आणि खूप जो पण तो म्हणजे फ्रस्ट्रेशन म्हण किंवा डिप्रेशनचा तो काळ होता, तर मग आता ठीक आहे, ते बाकी बाहेर गोष्टी सुरू होत्या, पोलीस चौकी, हो हे हो हो ते हे ते, पण त्याच्यात त्या गोष्टीचा आपल्याला तेवढा फरक नाही पडत जेवढा तो मेंटली आपल्याला फरक पडतो की यार हो असं खूप. कोण कसं काय आणि करू शकतो. मला काय वाटतं माहितीये का, की आज जी मुलीची लाईफ आहे, कोणी मुलगी असू दे, मी असो दुसरी कोणी पण, तर मला असं वाटतं जर तिची फॅमिली तिच्या मागे उभे असेल ना, तर काहीच प्रॉब्लेम नाही, काय टेन्शन काहीच नाही. म्हणजे जर घरचे बोलले ना, अरे मला माहिती तू ते नाही, म्हणजे माझे पप्पा, माझी मम्मी, माझा बारका भाऊ कृष्णा, भैया, हे 6 लोक आहेत ना, अशी उभा होती ना माझ्या पाठी. ते बोलायचे की आम्हाला माहिती ती तू नाहीये, मग तू का टेन्शन घेते. आणि त्यांनी ते सिद्ध केलं. आम्हाला व्हिडिओ वगैरे बनवायला लावला, मी व्हिडिओ वगैरे केला की असं असं तुम्हाला मेसेज, हो असं असं तुम्हाला मेसेज येतील, तुम्ही लक्ष नका देऊ वगैरे, तर सगळ्या फॅन्स लोकांना वगैरे. पण त्यानंतर ना माझं असं नाव बदनामच नाही झालं. जे त्या लोकांना करायचं होतं ना, ते झालंच नाही मुळात. मग त्या लिटरली त्या लोकांनी तो विषय सोडून टाकला की कुठे हिच्या नादी लागू, ही म्हणजे हिचं नावच खराब नाही होतं, अजून काय करू. पण कोण असू शकतात ते लोक, नाही सांगू शकणार मी. हेटर्स असतील, कारण माझी खूप कमी वयात खूप प्रगती झाली आणि मला खूप कमी वयात खूप अनुभव आहेत, चांगले वाईट, आणि मी खूप स्वतःचं नाव कमवलंय. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, की मला माझी फॅमिलीसाठी खूप चांगली व्यक्ती म्हणतात की बाबा पोरगी खूप चांगली आहे, की ती तिची मर्यादा, तिची इज्जत पाळून राहते, चांगल्या गोष्टी आहेत, देवधर्म करते. आणि माझं असं आहे की मी माझ्या भावासाठी खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज करू शकते. म्हणजे मला जर एखादी गोष्ट हवी असेल की मला भैया हे हवंय, आणि जर भैया बोलला की नाही पायल, आपल्याला ही गोष्ट नाही पाहिजे, तर मी त्या सेकंदाला नाही पाहिजे, त्या जो शेवटचा जे असेल ना तिथं मी ती सोडणार. मग मी तिथं का नाही विचारणार त्याला, असं की मी ऐकते म्हणजे ऐकते. तर ते मे बी लोकांना बघवत नसेल, बहीण भावांचा बॉन्ड बघवत नसेल, कारण आमच्या दोघांचा बॉन्ड तोडायचा खूप लोकांचा प्रयत्न आहे. आणि माझ्या भावाचा पण तितकाच माझ्यावर जीव आहे. तो मला एकच नेहमी बोलतो की तू माझी बहीण नाही, तू माझी पोरगी आहे. आणि तो मला खरंच त्याची पोरगी म्हणूनच ठेवतो. आणि मला असं वाटतं की माझ्यासारखा भाऊ हा प्रत्येकाला मिळावा, प्रत्येक मुलीला जर मिळाला तर ती मुलगी खरंच खूप पुढे जाऊ शकते, खूप पुढे जाऊ शकते. ती तिच्या लाईफमध्ये खूप काय. आमचा असा वेळ होता जेव्हा आम्ही खूप गरीब होतो ना, तेव्हा आमचेच रिलेटिव्ह म्हणता येईल किंवा जे असतात ना शेजार पाजारचे लोक म्हणतात, ते मम्मीला बोलायचे काय मोठा मुलगा काय करणार आहे. माझ्या दादाचा स्वभाव कसा आहे माहितीये का, माझ्या भैयाचा स्वभाव असा आहे की बाबा घर काम, म्हणजे तो घरी आला तरी त्याचं असं नाही की तो लाजेल की मी का करू पोरींची कामं, मी का करू, मी छोटी, मी सगळ्यात घरातली छोटी आणि लाडकी मुलगी आहे. मी भैया मोठा आहे, 2 नंबर बारका भाऊ आहे आणि 3 नंबर मी आहे. तर मी खूप लाडकी आहे, खूप जास्त लाडकी आहे घरातली. तर मग काय विषय झाला होता, भैया सगळी घरची कामं करायचा. तर शेजार पाजारचे लोक बोलायचे की हा काय मुलींसारखी घरातली कामं करतोय.
काय पोरी आणि माझा भैयाच्या पहिला खूप रिस्ट्रिक्शन होते आधी, आता नाही आहेत. आता मी मोठी झाली आहे, आता तुला कळतंय तू कशी राहायचंय, तुला तर तुझ्या हिशोबाने तू राहा. तो मला कधीच म्हणत नाही हे करू नको ते करू नको. पण आधी असं होतं की मी उमरा जरी ओलांडून गेले ना, मला मारत घरी घेऊन यायचा भैया. हो, मारत घरी घेऊन यायचा. नाही खेळायचं, हे सगळे वाईट आहेत. आणि होते, आम्ही अशा एरियात राहायला होतो लहान असताना. आमची परिस्थिती नव्हती मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन राहणं. तेव्हा मम्मी पप्पांशिवाय कमवणारं कोणी नव्हतं. मग भैया घरातलं सगळं सांभाळायचा. म्हणजे की मम्मी सकाळी 8ला जायची, रात्री 8ला यायची. मग तिसरी चौथीत मी होते तेव्हापासून मला त्यांनी सांभाळलंय. हे मम्मी आम्हाला घरी सोडून जायची, बाहेरनं कुलूप लावायची. आता आम्ही 3 भाऊ, तर तो एकटा आमच्या दोघांना सांभाळायचा, छोट्यांना. आम्हाला सांभाळून आम्हाला खाऊ घालून स्वतः खायचा. आणि असा टाइम होता की आई वडील जेव्हा कमवून आणतील तेव्हा आमच्या घरात बनायचं जेवायला आणि आम्ही तेव्हा जेवायचो. अशी स्टेज होती. पण ती स्टेज इथपर्यंत आणण्याचा एकच माणूस आहे की भैया. मे बी तो नसता तर खूप टाइम लागला असता आम्हाला पुढे यायला. कारण की एक असतं पण ते तेवढ्या परिस्थितीत मग असं वाटलं का कधी की आम्ही पुढे जाऊन काहीतरी आमचं चांगलं होईल? हो वाटलं. पण जे शेजार पाजारची लोक होती ना, ती मम्मीला असं खचवायची. म्हणजे काय की एकच मुलगी आहे, लक्ष ठेवा. मी व्हिडिओ करायचे टिकटॉकला, एकच मुलगी आहे, लक्ष ठेवा, जाईल कुठेतरी, कोणासोबत तरी पळून जाईल, पुण्यात राहता, लक्ष ठेवा, सारखे बोलायचे. दादाला बोलायचे की काय हा घर काम करतोय, ह्याला काय वाटत नाही का, काय बहिणीला सांभाळतोय, काय भावाला सांभाळतोय, हा काय करणार आहे पुढे जाऊन, काहीच नाही करू शकत हा, किंवा ही काहीच नाही करणार आहे, मला माहिती, आम्हाला माहिती तुमची पोरगी काही नाही करणार, जाईल कोणाचा तरी हात धरून. असे शब्द आहेत. हो, असे. तुम्ही लोकांचा जास्त विचार नाही केला म्हणून नाही, पण ते एकच शब्द होता, जाईल कोणासोबत तरी पळून, आणि दादाचं की हा काहीच नाही करू शकत. ह्या 2 गोष्टीमुळे ना आम्ही आज इथे आहे. आणि आज जी लोक बोलायची ना की हा काहीच नाही करू शकत, ती लोक त्याच्या पाया पडतात. बापरे. हा, गुरु म्हणून ती लोक येतात आणि पाया पडतात की आमच्या घरी असं चालू आहे, आमच्या घरी तसं चालू आहे, आम्ही काय करू. मग हे भैया तुझं लग्न वगैरे नाही करणार का? करेल ना. हो, जमलंय त्याचं लग्न. अच्छा. हो, साखरपुडा पण झालाय. अच्छा. डिप्रेशनच्या स्टेजमधनं स्वतःला बाहेर काढणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं. हो, बरोबर ना. मग त्यावेळेस तू कसं काय समजवली स्वतःला? मी स्वतःला समजवलं पेक्षा जास्त मला भावानी समजवलं ना, की तू नको लक्ष देऊ ह्या लोकांकडं, हे लोक असेच आहेत, तुला माहिती ना तू तशी नाहीये, जर तू वाईट असेल तर तुझं वाईटच होणार आहे, कारण तू वाईट केलंयस, मग तुझं का चांगलं होईल. पण तू ते केलंच नाही तर तुझं का वाईट होईल. आणि खरंच ते झालं की मी ते केलंच नव्हतं तर का वाईट होईल. आणि मला त्यातनं बाहेर काढण्यासाठी भैयाच होता की नाही तू दे सोडून, मी आहे ना. मम्मी, अरे तू का लक्ष देते बाळा, आम्ही आहोत ना. पप्पा, मला माहिती माझी मुलगी तशी नाहीये, मला माहिती माझ्या मुलीने हे केलंच नाहीये, मग आम्ही का टेन्शन घेऊ. नाही, त्यांचे नाही, म्हणजे स्वतःला तर तुला वाटत असेल ना की यार असं एवढं मी काय लोकांचं वाईट केलं की माझ्याबद्दल असं बोलतात. मी जास्त लोकांचा नाही विचार करत. अच्छा. मला गरजच नाही पडत लोकांचा विचार करायची. मला फक्त स्वतःचं वाईट वाटतं की आपण केलंय ना चांगलं, मग आपल्यासोबत का वाईट. तर मी त्या गोष्टी समजते की कुठंतरी मी वाईट केलं असेल, मागच्या जन्मी केलं असेल. अच्छा, तू कर्मावर बिलीव्ह करतेस? खूप करते, खूप. कारण मी ज्याच्यासोबत चांगलं वागले ना त्याच्यासोबत, तो माझ्यासोबत जर वाईट वागला ना, पुढे जाऊन त्याच्यासोबत वाईट होतं म्हणजे होतं. माझ्या कर्मापेक्षा माझ्या काळूबाईवर मला खूप विश्वास आहे की ती माझ्या डोळ्यातला एक जरी थेंब आला ना तरी मी म्हणते की ह्या थेंबाचा बदला माझी आई घेणार आहे, आणि ती घेते. जर माझे ते थेंब खरे आहेत ना तर माझी आई माझ्या पाठी उभी राहते, जर मी खोटे असेल तर माझ्यासोबत वाईट होतं. असं म्हणून मला माझ्या काळूबाईवर खूप विश्वास आहे. कर्मावर विश्वास आहे, काळूबाईवर विश्वास आहे. आणि मला माहिती आहे की कर्माची फळं भेटतात वेळ आल्यावर. कधीच कोणाचं वाईट केल्याने स्वतःचं चांगलं होत नाही, आणि देव होऊच देत नाही. कारण एखाद्याचं तुम्ही वाईट करता, तुमचं का चांगलं होईल. आणि ठीक आहे, हे कर्माचे आहे. आणि म्हणजे तुझं काय स्वप्न काय आहे आयुष्यात, काय करायचं आहे? मला खूप मोठं व्हायचं आहे. माझं जे फील्ड आहे मेकअप आणि नेल्स आणि जे रील्स, हे तिन्ही फील्ड मला खूप वर न्यायचे आहेत, खूप जास्त. मेकअप, नेल्स आणि हो. आणि मला माझ्यासाठी कष्ट नाही किंवा माझ्या पैशासाठी कष्ट नाही करायचे. मला पैसे किंवा माझ्या स्वतःच्या गोष्टींसाठी कष्ट करायची गरज नाहीये, कारण माझा भैया मला सगळं पुरवतो, जे हवं ते देतो. मला असं माझ्यासाठी कष्ट करायची गरज नाही. पण मला कष्ट का करायचेत, कारण मला माझ्या भावाचं आणि माझ्या आईवडिलांचं ना खूप उंच न्यायचंय. जी लोक बोलतात ती आता पण माझं कौतुक करतात, पण हे खूप थोडं कौतुक आहे. तर मला खूप कौतुक करून घ्यायचंय की नाही, तुमच्या मुलीने केलं, तुमच्या बहिणीने केलं.
मग हे बिझनेसची कशी काय आयडिया आली तुला? मेकअप, नेल्स आवड आर्टिस्ट हे होती ते? लहानपणापासून. मी खूप वर्षापासून ह्यात आहे की मी 9वीत होते तेव्हा जॉब करायचे पार्लरमध्ये. हां मी का? पहिल्या पार्लरचं अच्छा, तू केलंय. पार्लर. पहिल्या पार्लरचं हां. केलंय. पहिल्या पार्लरचं केलं, तिथं जॉब केला. हं, त्यातनं बाहेर आले. हं, मग नंतरनं भैय्या बोलला की जा तू पालघरला, मी तुला पैसे देतो. हं. मग तू भैय्यानी एज्युकेशन पूर्ण नाही केलं का? केलं ना. माझी 13वी कंप्लीट आहे. नंतरनं अच्छा, नंतर सोडून दिला. सोडून नंतर टाकलं. कारण बिझनेस. ह्यातच माझं एवढं लक्ष होतं की मला ते दोन्ही जमतच नव्हतं. हं, हं. तर मग ते सोडून टाकलं. मग आता तुला Instagramचा कंटेंट क्रिएशनचा फायदा होतो तुझ्या होतं ना, बिझनेसला? प्रमोशन्स वगैरे येतात मला. असंच चालू, हे प्रोडक्ट, ते प्रोडक्ट. अच्छा, आणि ते Instagramवर जशी तुझी लाईफ दिसते एकदम हं. खुश, हॅपी, हो, तशीच आहे लाईफ माझी. तशीच आहे. तशीच आहे. मस्त हो. लाईफ सुरू आहे. आता तर मला वाटतंय 2-3 वर्ष तर मी एकदम चिल आहे की मला काहीच घेणं देणं नाही. हं, मी भली माझं घर भलं आणि माझे देव भले. हं, अशीच आहे मी, की मला कोणी या बोला, हं. मला समजवा, मला यातून बाहेर काढा, त्यातून बाहेर. मी आहे माझ्यासाठी आहे. ओके. मी स्वतःला करू शकते की मी स्वतःची एवढी भक्कम आहे की मी स्वतःला हं. यातून बाहेर काढू शकते. बरोबर. आता तुझ्या लाईफमध्ये असं इन्सिडेंट झाले ना, ते म्हणजे जो आवडायचा किंवा हे परत मैत्रिणीचं हे हं. सगळं झालं. तर आणि तू आता एक हॅपी लाईफ जगतीयेस म्हणजे स्वतःला स्ट्रॉंग ठेवून. हं. सपोज असं कुणी मुलगी असेल, की आहे त्या कंडिशनमध्ये आहे, की नाही तिचं म्हणजे जसं तुझं पोलीस केस वगैरे ती झाली होती ओके. चौकी हां. वगैरेची. हं, हं. त्यातनं तू स्वतःला बाहेर काढलंस, बरोबर? हं, हं. तर स्वतःच्या लाईफमध्ये एवढे सगळे प्रसंग असूनही कसं बेटर ठेवायचं? स्वतःला म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रॉपर ट्रॅकवर कसं काय ठेवायचं? स्वतःला जर ट्रॅकवर आणायचं असेल ना, हं, तर पहिला आपण एक कोणता तरी देव जो हं, आपल्या मनाला, मग धर्म कोणताही असू देत, हं, की असतं कोण वेगळ्या धर्माला मानतं, कोण देवाला वेगळा मानतं. प्रत्येकाचा देव वेगळा. हं, ज्याला तुम्ही मानता असं कोणीच नसतं की देवाला मानत नाही. ते म्हणतात मी मानत नाही. पण हं, त्याच्या आतल्या आत तो खेळ चालू असतो की ह्याला तरी मी पाया पडते की माझं होईल. तर हं, त्या देवाकडे तुम्ही जा हं, आणि तुमचं जे काय असेल ना, हं, जे काय तुम्हाला रडू येत असेल किंवा जे काय तुमच्या मनात असेल, जे काय दुःख हं, आपण कोणाला तरी सांगतोच ना, हं. ते जाऊन आपण त्या देवाला सांगायचं. तू रडली आहेस कोणत्या खूप देवासमोर? वेळा, खूप. मी माझ्या देवीच्या मूर्तीला अशी गळा पडून रडली आहे. हो, रडली आहे. खूप वेळा रडली आहे. असं की मला का? आणि मी हं, देवापाशीच रडते. आणि हं, माझे असे अश्रू आहेत ना, की मी काढतच नाही बाहेर. मग खूप स्ट्रॉंग अश्रू आहेत माझे, की मला किती दुःख होऊ देत, मी नाही लवकर बाहेर काढत. कारण मला असं वाटतं, की जर आपल्या डोळ्यातलं एक डायलॉग आहे, हं, की तुमच्या घराच्या भिंती ह्या मजबूत ठेवायच्या. हं. कारण की पडलेल्या भिंतीसुद्धा लोकं चोरून घेऊन जातात. बरोबर आहे का हां, नाही? विटा. की विटा चोरून घेऊन जातात. तर हं, मला वाटतं की आपल्या विटा जर आपण एकदम स्ट्रॉंग ठेवल्या, ते किती हं, पण खराब असू दे, तुटक्या-मुटक्या, त्या आपण जॉईंट करून ठेवायच्या. त्या हं, आपण जर जॉईंट करून ठेवल्या व्यवस्थित, हं, तर त्या कोणी नेणार नाही चोरून. जर हं. तुम्ही त्या अशाच सोडून दिल्या, सोडून दिला तर तर तुम्ही फायदा प्रत्येकाला उचलणार. सांगताय की माझं असं तुटलंय, माझं तसं हां. तुटलंय, माझं हे घर इथून हे झालंय. हं, तर ते व्यक्ती काय करणार की त्या विटा उचलून घेऊन जाणार हं, आणि लोकांना हसून सांगणार. आणि माझ्या हं. लाईफमध्ये असं आहे की ना, माझ्याकडे जो आधी ज्या लोकांनी माझ्याकडे असं हां का वाईट झालं असं ऐकणारा व्यक्ती पुढे जाऊन हसू, अरे तिचं काय आहे, ती नेहमीचंच अशी आहे. आहे, ती अशीच आहे. हां, हे असं मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी, हां. की माझ्यापाशी असं रडून ऐकणारे लोक, मी रडत हं, असताना माझ्यासोबत रडणारी लोक हं, मागे जाऊन हसून सांगतात की हं, तिचं काय आहे, ती सगळ्यांवरच ट्रस्ट ठेवते, ती हं, काय ती सगळ्यांनाच जीव लावते, तिला फक्त मनवायचं, ती हं. लगेच ऐकते, ती लगेच बोलते, इमोशनल आहे. इमोशनल आहे. आणि लोकांसमोर इमोशनल म्हणजे इमोशन्स आपले शेअर करायला पाहिजेत की नाही? नाही, मग तेच बोलली ना, कोणीच की राहू दे. फक्त नाही. देवाजवळ. हो, फक्त आपल्या देवासमोर आपले इमोशन तुम्ही जर हे केले, कारण ते असे राहतात, हं, ही मूठ नाही उघडणार. हं. देव कधीच आपली मूठ नाही उघडत. उघडणार नाही. पण हे लोक जे आहेत ना, हं. ते खरंच हसून सांगतात लोकांना. आपले दुःख कधीच लोकांना सांगू बरोबर. नका. मजा त्या उडवतील. दुःखाची ते लोक फायदा घेतात. हं. ही काय अशी आहे. मजा उडवतात. आपला पाय मोडका हा कोणाला सांगायचा नाही. हं. आपला जर पाय मोडका असेल तर तो काय, अरे त्याला उठताच नाही येणार, तो काय करणार आहे उठून मला, हं. तो काय मारणार आहे व्हय मला, तो हं. उठूच शकत नाही, त्याला एक पायच नाही, मला जावं लागेल त्याला धरायला, मग तो उठणार. हं. असं. आणि इमोशन त्याच्याजवळ शेअर करा की जो तुमचं ऐकेल. हो, पण मला आता वाटतं की देवाजवळ केला तर तोच ऐकणार आहे ना. ऐकणार. तो बाकी ऐकतो, दुसरं तो नाही. जरी बोलू शकत नाही ना, तरी हां. त्याला मन आहे, त्याला कान आहेत, त्याला हं. डोळे आहेत. हं. जे तुम्ही नाही बघितलं ते त्याने बघितलंय. हं. आणि कदाचित म्हणून तुमच्यासोबत वाईट होतंय, हं. की तू आज त्या व्यक्तीला बोलते की हा मला माहिती तो खूप चांगला आहे, तो हं. तुझ्यासमोर चांगला आहे, पण तुझ्या हं. बॅकला तो काय करतोय ना हे त्याला माहिती आहे, हं. त्या वरच्याला माहिती आहे वरच्याला की माहिती. तुझ्या मागे तो काय करतोय ना तो बघतोय, म्हणून बरोबर. तुझ्यासोबत तसं होतंय. तू असं म्हण आणि दे हं. तो विषय तिथं सोडून. तू सोडू शकत नाही ना, नको हं. सोडू.
पण ऍटलीस्ट तो हा विचार कर की जे मी नाही बघितलं ना ते माझ्या देवाने बघितलं. बघितलंय. आणि स्वतःची क्लॅरिटी नाही द्यायची कोणाला की मी इतकं केलं, मी असं केलं, मी तसं केलं. तू काय केलं तुझ्या देवाला माहिती आहे ना. बस क्लिअर झालं. नको करू की मी एवढं केलं, मी तेवढं केलं, माझं असं झालं, माझं तसं झालं. काय गरज आहे? बरोबर. नको करू कोणाला क्लिअर. तुझा देव जेव्हा आपण कोणाला नाही ना सांगायला जात, आपले हे देत नाही ना आपण क्लॅरिफिकेशन की मी अशी, मी तशी, तेव्हा आपले क्लॅरिफिकेशन द्यायला स्वतः देव असतो. देव असतो. आणि मला हे खूप अनुभव आहे बरं का, की मी कोणाला सांगत नाही की मी नाही केलं हे, नाही माझ्याकडनं नाही झालं, मी कधीच नाही. तुला वाटतंय ना, ठीक आहे, ठेव तू त्याच्यावर ट्रस्ट. तुला जेव्हा कळेल तेव्हा तू माझ्याकडे येशील. आणि असं आहे की दुनिया पूर्ण गोल आहे. हा, हिथं थांबलेला व्यक्ती असा फिरून पुन्हा इथेच येणार आहे. मला माहिती तो पूर्ण फिरून इथे येणार आहे, तर मी का त्याच्याकडे गोल 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 फिरू? मला गरजच नाही फिरायची. तो येतोय, येऊ दे. जेव्हा पूर्ण दुनिया फिरून आल्यावर तो माझ्याकडेच येणार आहे. आता खूप सारे तू तसं लाईफ लेसन्स दिलीस पायल. आणि एक गोष्ट मला समजली की तुम्हाला स्वतः म्हणजे आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर ते तुमच्याच हातात आहे. हो, आपल्या हातात. तुम्ही स्वतः ट्रस्ट ठेवा, आपल्या जर्नीवर ट्रस्ट ठेवा Trust ठेवा. की नाही पुढे जाऊन काहीतरी माझं चांगलं होणार आहे. तर पायल, बस आपला शेवटचा प्रश्न असतो की तुला इथं येऊन कसं वाटलं आणि लोकांनी इथे यायला पाहिजे का? हो, लोकांनी तर यायलाच पाहिजे, कारण जे मनात आहे. कधी कधी असं असतं की लोकांकडे खूप असं हे सांगण्यासारखं असतं की मोटिवेशन, की असं करा तसं करा, पण ते कोणापाशी जाऊन सांगू? तर मला असं वाटतं इथे येऊन तुम्ही मोकळे व्हा, लोकांना सांगा असं करू नका. इन्स्पायर करा. कदाचित कोणतरी दुःखात असेल आणि त्याचं उत्तर तुमच्याकडनं भेटू शकतं. तर ते एक्झॅक्टली. तुम्ही येऊन इथं मोकळे व्हा. आणि खूप छान आहे सर, तुमचा पण स्वभाव खूप छान आहे. खूप छान आहे. तर तुम्ही आलं पाहिजे इथं, असं तरी मला वाटतं. थँक्यू सो मच पायल. आपण भेटू अजून, पुन्हा नक्की, करू नक्की. पॉडकास्ट. नक्की नक्की. तू खूप पुढे जा, हो. मी अशी प्रार्थना करतो काढवायला. सो थँक्यू सो मच. Thank आपण you. भेटूया. हो, चलो, बस बस. थँक्यू. हा.